नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अर्थशास्त्रावर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1 एप्रिल 1935 मध्ये झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, आरबीआयचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर आरबीआयचे राष्ट्रीयकरण जे झाले मित्रांनो, ते झाले 1949 मध्ये आले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? तर आरबीआयचे मुख्यालय जे मित्रांनो, ते आहे मुंबई येथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर आरबीआयची जी स्थापना झाली मित्रांनो, ती झाली आरबीआय ॲक्ट 1934 या कायद्याअंतर्गत झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार जो आहे मित्रांनो, तो आहे आरबीआयकडे आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर 1 रुपयाची नोट जी जारी करते मित्रांनो, ती करते भारत सरकार जे आहे ती जारी करते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, आरबीआयचा प्रमुख कोण असतो? तर आरबीआयचा प्रमुख जो असतो तो असतो गव्हर्नर असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, भारताची केंद्रीय बँक कोणती? तर भारताची केंद्रीय बँक जी मित्रांनो ती आहे आरबीआय बँक आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, बँकर्स बँक म्हणून कोणाला ओळखली जाते? तर बँकर्स बँक म्हणून ओळखली जाणारी बँक जी आहे मित्रांनो ती आहे आरबीआय बँक आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, शेवटचा काय कर्जदाता लीडर ऑफ लास्ट रिसोर्ट कोण असतो? तर शेवटचा कर्जदाता जो असतो मित्रांनो तो असतो आरबीआय असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा टॉपिक येतो मित्रांनो आपला पंचवार्षिक योजना. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतात पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? तर भारतात पहिली पंचवार्षिक योजना जी सुरू झाली मित्रांनो ती सुरू झाली 1951 मध्ये सुरू झाली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आली? तर पहिली पंचवार्षिक योजना जी राबवण्यात आली ती मित्रांनो या कालावधीत राबवण्यात आली. ते कालावधी आहे 1951 ते 1956 या कालावधीत राबवण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत जे क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले ते क्षेत्र मित्रांनो ते आहे शेती व सिंचन. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती मॉडेलवर आधारित ती होती, ते मॉडेल आहे मित्रांनो तो महालनोबिस मॉडेल आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1956 ते 1961 या कालावधीत होती. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जे क्षेत्रावर भर देण्यात आला मित्रांनो ते अवजड उद्योग या क्षेत्रावर भर देण्यात आला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर तिसरी पंचवार्षिक योजना जी होती ती होती 1961 ते 1966 या कालावधीत होती मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट काय होती? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट जे होते मित्रांनो ते होते अन्नधान्यात स्वयंपूर्णता. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, तिसऱ्या योजनेनंतर कोणत्या कालावधी आला? तर तिसऱ्या योजनेनंतर जो कालावधी आला मित्रांनो तो वार्षिक योजनेचा कालावधी आला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, वार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात आला? तर वार्षिक योजना जी राबवण्यात आली मित्रांनो ती 1966 ते 1969 या कालावधीत राबवण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर चौथी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो ती होती 1969 ते 1974 या कालावधीत होती. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पाचवी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर पाचवी पंचवार्षिक योजना जी होती कालावधी ती होती 1974 ते 1979 या कालावधीत होती मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, गरिबी हटाओ हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर गरिबी हटाओ हा जो नारा आहे मित्रांनो तो आहे पाचवी योजनेशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, रोलिंग योजना कोणी सुरू केली? तर रोलिंग योजना जी सुरू केली मित्रांनो
ती केली जनता पक्ष सरकारने केली मित्रांनो. एज आपल्याला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो. 6वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 6वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 1980 ते 1985 या कालावधीत होती. एज अपराट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो. 7वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 7वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 1985 ते 1990 या कालावधीत होती. एज अपराट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो. 8वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 8वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 1992 ते 1997 या कालावधीत होती. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो. आर्थिक उदारीकरणानंतर ही पहिली पंचवार्षिक योजना कोणती? तर आर्थिक उदारीकरणानंतरची पहिली पंचवार्षिक योजना जी आहे मित्रांनो, ती आहे 8वी आहे. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो. 9वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 9वी पंचवार्षिक योजना जी कालावधी होती मित्रांनो, तो कालावधी आहे 1997 ते 2002 हा जो कालावधी आहे मित्रांनो, 9वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो. 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 10वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 2002 ते 2007 या कालावधीत होती मित्रांनो. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो. 11वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 11वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 2007 ते 2012 या कालावधीत होती. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो. 12वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत होती? तर 12वी पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 2012 ते 2017 या कालावधीत होती. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो. भारतात एकूण किती पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या? तर भारतात एकूण ज्या पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या मित्रांनो, त्या राबविण्यात आल्या 12 ज्या योजना राबविण्यात आल्या. तर सी आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो. पंचवार्षिक योजना कोण तयार करत असते? तर पंचवार्षिक योजना जी तयार करण्यात असे मित्रांनो, ती असते नियोजन आयोग तयार करत असे. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर नियोजन आयोगाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती स्थापना झाली 15 मार्च 1950 रोजी जी नियोजन आयोगाची स्थापना झाली. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो. नियोजन आयोगाच्या जागी कोणती संस्था स्थापन झाली? तर नियोजन आयोगाच्या जागी जी संस्था स्थापन झाली मित्रांनो, ती संस्थेचं नाव आहे नीती आयोग. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर नीती आयोगाची स्थापना झाली मित्रांनो, ती झाली 1 जानेवारी 2015 मध्ये झाली. एज आपला आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो. भारतातील शेवटची पंचवार्षिक योजना कोणती होती? तर भारतातील शेवटची पंचवार्षिक योजना जी होती मित्रांनो, ती होती 12वी शेवटची पंचवार्षिक योजना होती. बी आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो. पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षानंतर बंद करण्यात आल्या? तर पंचवार्षिक योजना ज्या बंद करण्यात आल्या मित्रांनो, ते आल्या 2017 मध्ये बंद करण्यात आल्या. बी आपला आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो. पंचवार्षिक योजना बंद झाल्यानंतर विकास नियोजनाची जबाबदारी कोणाकडे आहे? तर पंचवार्षिक योजना बंद झाल्यानंतर विकास योजनेची जी जबाबदारी आहे मित्रांनो, ती नीती आयोगाकडे आहे. एज आपला आन्सर होईल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जर इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.